की अगदी अगदी मी ऐकिवातल्या गोष्टी होत्या तुझ्याच सांगितलं की काय तबला वाजवतो म्हणजे नक्की काय करतो. आमच्या बऱ्याचशा नातेवाईकांनी मध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला होता की माझ्या आईवडिलांना सांगण्यात आलं होतं की काय करतो तो मुलगा, तबला वाजवतो, ऑर्केस्ट्रामध्ये वाजवतो, वाद्यवृंदात वाजवतो, बरं तो क्लासेस घेतो, तो त्या साधना विद्यालयात नुसतं वर्षाचे किती पैसे आहेत त्याला. मी आईला म्हटलेलं तो काय कमवतो काय हे लोकांना सांगायची आपल्याला गरज नाहीये मुळामध्ये, आणि कुणाला काय प्रश्न पडले असतील तर मी बघून घेईन. नातेवाईकांनी असं नाक खुपसणं हे मला तेव्हाही खटकलं होतं. आणि ज्या नातेवाईकांनी मला माझ्या लग्नाला विरोध करून माझ्या आईवडिलांचे कान भरण्याचा प्रयत्न केला, मी आजतक गायत माझ्या सख्यातल्या त्या नातेवाईकांच्या घराची पायरी चढलेली नाही. हा माझा स्वाभिमान आहे, माझ्या नवऱ्यावरचा माझा अभिमान आहे की माझ्या नवऱ्याला आत्ता माझ्या नवऱ्याचं एवढं नाव आहे की ते लोक काय म्हणते आमंत्रण देऊन देऊन बोलवत आहेत. पण आता मी जेव्हा ते बोलवत आहेत त्याला फोन येतो की तुम्ही जावई बापू आले नाहीत तर चालणार नाही, तेव्हा मी माझ्या नवऱ्याला स्वाभिमानाने घेऊन जाते. तोवर मी त्याला सांगितलं मी पण नाही जाणार आणि तुलाही घेऊन जाणार नाही. त्यामुळे मी ते आजतागायत राखलं. आणि आता ती परिस्थिती अनेक आमचं नाव झालं, अनेक कार्यक्रम बघितले आणि मग त्या नातेवाईकांना काय वाटलं आणि त्यांनी आम्हाला बोलवलं. अजूनही काही असे नातेवाईक आहेत की ज्यांना हे सगळं चोरून मारून, म्हणजे काही नातेवाईक असतात की तुमचं कौतुक त्यांना तोंडावर करायचं नसतं, ते चोरून मारून तुमचे कार्यक्रम बघतात, पण ते तुम्हाला भेटायला येत नाहीत की ते कबूल करत नाहीत की नाही तुम्ही आता खूप मोठे झालात. काय असतं शिक्षणाबरोबर, म्हणजे त्यावेळेला माझी बरोबरी ही शिक्षणाबरोबर करणारे नातेवाईक खूप होते की आमची मुलं आज 80% मिळवत आहेत, 90% मिळवत आहेत, 92%, 94, 98 टक्के कसले सांगताय. मला टक्क्यांशी घेणं देणंच नव्हतं, मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. जी अचिव्हमेंट माझ्या आयुष्यात हवी होती मला, ती मी आज करून दाखवली. आणि याचं त्यांच्या तोंडात मारल्यासारखी झाली कदाचित. त्या लोकांना ना आमच्यापर्यंत यायची आय थिंक ते येत नाही, त्याचा अर्थ त्यांना लाज वाटते आमच्याशी बोलायची, असंच मी म्हणते. त्यामुळे मला आता त्याचं काही वाईट वाटत नाही की मी त्याला. दोघांचं पहिल्यापासून असं होतं की सर्वसामान्य माणसं जगतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते जगत असतील, पण आमचं एक मोटिव्ह वेगळं होतं की माणूस म्हणून जर का आपण जन्माला आलोय तर काहीतरी एक शेवटी अचिव्हमेंट आपली पाहिजे की बाबा हा 4 लोकांनी नाव सांगितलं बरं, हा अरे त्याला ओळखला का, हा किती चांगला माणूस होता वगैरे वगैरे वगैरे, आणि किती चांगला मित्र होता. बरं मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, मी असं म्हणत नाही की फक्त मीडियाच, पण तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रात टॉपला जायचा प्रयत्न नक्की करा. किमान तुम्हाला 100 माणसं तरी ओळखतील एवढं तरी निश्चित आपलं ध्येय असावं. पण काही जवळचे नातेवाईक होते की ज्यांना बघवतच नव्हतं हे काही, त्यामुळे त्यांनी खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला, खूप वेळा नावं ठेवली, लग्नाचे आमंत्रण आम्हाला नातेवाईकांमधनं द्यायचे नाहीत